केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर कांद्याचे दर सातत्यानं घसरत असल्याचं बघायला मिळतंय। निर्यात बंदीपूर्वी जो कांदा 3000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल विकला जात होता तोच कांदा आज बाजारांमध्ये साधारण 500 ते 1200 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमी दरानं विकला जातोय आणि घाऊक बाजारात जर म्हटलं तर जवळपास 15 रुपये प्रति किलो एवढ्या दरानं कांदा जो आहे तो बाजारांमध्ये विकला जातोय। फक्त निर्यात बंदीच नाही तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमधला कांदा देखील आता बाजारात आलेला आहे आणि त्यामुळे आता कांद्याचे दर घसरलेत। खरं तर निर्यात बंदीचा जो उद्देश होता की सर्वसामान्य ग्राहकांना कांदा कमी दरात खरेदी करायला मिळावा, तो जरी सफल झाला असला तरी याच्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे आता नाफेडनं थेट बाजारांमधनं शेतकऱ्यांकडनं कांद्याची खरेदी करावी अशी मागणी पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहे। हिरामण परदेशी आपल्यासोबत आहेत। नेमकं काय कारण आहे की कांद्याच्या निर्यात बंदीनंतर हे भाव घसरलेत का आणखी काही कारण आहे? बाजार भाव हे मुख्य म्हणजे आवक आणि जावकाच्यावर अवलंबून असतात। आज जर तुम्ही बघितलं इतर राज्यात बी कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे आणि बाजारामध्ये त्याची आवक येत आहे। आमची जी देशावरची मागणी होत होती ती अल्पशा कमी होण्याचं कारण असं की इतर राज्यातून तिथं माल जातो आहे। निर्यात बंदी झाल्यामुळे आमचा माल देशाबाहेर जाऊ शकत नाही आहे। दुसरी गोष्ट अशी की जी सरकारने नाफेडमार्फत जी खरेदी चालू आहे जी बाजारामध्ये चालू आहे, परंतु ते शेतकऱ्याकडे नसताना बी ही जो माल आहे आम्ही जे देशावर विक्रीसाठी पाठवतो दिल्ली, कलकत्ता, पंजाब, रांची या भागामध्ये नाफेड तिथं जाऊन तो कांदा 12 ते 15 रुपये विक्री करताना आमचा जर बाजार समितीत माल खरेदी केला तो आम्ही 15 ते 20 रुपयांनी जरी घेतला तर आम्हाला त्याच्यावरती ट्रान्सपोर्टिंग खर्च करून आम्हाला 25 रुपये जाऊन पडणारा माल तिथं आमचा आज 15 ते 20 रुपये विकल्यामुळे आम्हाला मोठा लॉस होतो। त्याच्यामुळे आज जर तुम्ही बघितलं असाल प्रत्येक कालच्या तुम्ही प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये व्यापारी खरेदीसाठी इच्छुक नव्हते। याचं मुख्य कारण असं की नाफेड 20 रुपयांनी कांदा घेऊन तिथं 12 रुपये 15 रुपये देशावरती विक्री करतं, तर त्याच्यामध्ये जो होणारा लॉस व्यापाऱ्याला आहे, गव्हर्नमेंटला काही त्याच्यामध्ये लॉस नाही, त्याच्यामुळे व्यापारी याच्यात इच्छुक नाही आहे। तर सरकारने निर्यात बंदीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा ही मी आणि व्यापाऱ्यातर्फे एक मागणी करतोय। आपण बघतोय की व्यापाऱ्यांची मागणी आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांची देखील अशी मागणी आहे की कांद्याची खरेदी थेट बाजारांमधनं शेतकऱ्यांकडूनच व्हावी आणि त्यामुळे आता एकीकडे कांद्याचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि व्यापारी यांच्या हितासाठी केंद्र सरकार काही निर्णय घेणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।